घेऊन आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला अगदी पुढे आहेत आणि खरंच ही गौरवाची बाब आहे. अभिमानास्पद त्यांनी म्हणजे महिलांना शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यामुळे खरंच आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज पुढे आहेत. कुठेही म्हणजे असं कुठलंही फील्ड नाही आहे की जिथे तुम्हाला असं वाटेल की महिला तिथे नाही आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत आणि खरोखर हे आपल्या प्रत्येक महिलांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अगदी आवर्जून प्रत्येक वर्षी सर तुम्ही महिलांना बोलवतात. यातूनच एक महिलांचा सन्मान ह्या पोलीस स्टेशनमधून नेहमी चांगल्या पद्धतीने होतं. त्याबद्दल विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफचे मनापासून आम्ही अभिनंदन करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, महिलांना एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपण ह्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कमीत कमी आपली बाजू ऐकून घेतली जाईल. कारण महिला जरी आज सगळे बोलत आहेत की सक्षम आहे, तिला 50% अधिकार आहे, 50% जागा आहे, पण खरोखर वस्तुस्थिती तशी नाही आहे. फक्त बोलताना जरी असे संस्कृती अजूनही आपल्या देशात आहे, राज्यात आहे, परंतु आपण ते बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि ती बऱ्यापैकी बदलली जाते. जसं सावित्रीबाई फुलेंनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन समाजातल्या महिलांना, तळागाळातील महिलांना बाहेर काढून त्यांना सुसंस्कृत केलं आणि एक महिला शिकली म्हणजे एक कुटुंब सुधारेल आणि समाज सुधारेल ह्या मार्गातून त्यांनी आज समाजाला पुढे आणलेलं आहे. त्यांचे आपण म्हणजे जे काही पाऊल उचललेलं होतं त्या पावलावर पाऊल महिला ठेवून आज पुढे चालली आहे. तर मी आज आपल्या पोलीस बांधवांना सुद्धा हे सांगेन, तुम्ही सुद्धा क्रांती बाळ